आपल्याला नेहमीच खूप सुंदर आणि ग्लोईंग दिसायचं असतं. त्यासाठी आपण खूप वेगवेगळ्या गोष्टींनी आपल्या परीने काही ना काहीतरी ट्राय करत असतो. नकळत आपण अशा काही चुका नाही ना करत आहोत ज्याने आपली स्किन जी आहे ती खूप रुसून बसलेली आहे किंवा आपले स्किन प्रॉब्लेम्स नसलेले चालू झालेले आहेत. तुम्ही अशा काही चुका नाही ना करत आहात हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दिस व्हिडिओ इज अबाउट स्किन केअर मिस्टेक्स यू शुड अवॉइड. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, फॅशन, ब्युटी टिप्स, स्किन केअर, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग. जर तुम्हाला टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पॉईंट नंबर 1, लहानपणीपासून तुम्ही कुठले तरी क्रीम्स लावून बाहेर पडताय आणि तेवढंच तुमचं बेसिक स्किन केअर रुटीन आहे म्हणून आता पण तुम्ही तेच फॉलो करत असाल तर हे खूप खूप चुकीचं आहे. तुम्ही कितीही वयाचं असाल, म्हणजे तुम्ही टीनेजर असू शकता किंवा ऍडल्ट असू शकता, पण फक्त मॉइश्चरायझर लावून जर का बाहेर पडत असाल तर ते खूप चुकीचं आहे. हल्ली काही लोक असं पण करतात की फक्त तोंड धुतले आणि बाहेर पडले, कारण का तुम्ही लहानपणीपासून तसंच करत आलेला आहात. आत्ताच्या जगामध्ये प्रदूषण खूप वाढत चाललेलं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे AQI जो एअर क्वालिटी इंडेक्स जो असतो तो पण खूप वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या स्किनला प्रॉब्लेम्स होतात ते तर इनन्युमरेबल आहेत. त्याने जर का तुम्ही उठून फक्त तोंड धुतलेलं आहे आणि बाहेर पडलात किंवा फक्त एक कुठली तरी क्रीम लावली आणि बाहेर पडलेला आहात असं करत असाल तर ते खूप चुकीचं आहे. अशा पॉइंटला काय करायला पाहिजे तर अख्खं एक स्किन केअर फॉलो केलं गेलं पाहिजे. तुम्ही जर का मिनिमलिस्टिक स्किन केअर म्हणजे मिनिमल स्किन केअर, कमीत कमी प्रोडक्ट्सने स्किन केअर करायचं असेल तरी चालणार आहे, पण स्किन केअर हे मस्ट आहे. त्या स्किन केअरमध्ये रोज उठून तुम्ही फेस वॉशने छान तोंड धुतलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जे सूट करतं ते मॉइश्चरायझर तुम्ही लावलेलं आहे, त्यानंतर सनस्क्रीन लावलेलं आहे. सनस्क्रीन ह्यामध्ये खूप मोठी स्टेप असते, ती 50+ SPF 50+ सनस्क्रीन तुम्हाला मस्ट आहे. मग तुम्ही बाहेर पडलेला आहात. त्याचबरोबर जर का तुम्हाला स्किन केअर थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं पाहिजे असेल तर सिरम्स इंट्रोड्यूस करायला काहीच हरकत नाहीये. त्याच्यामुळे तुमची जी स्किन आहे ती अजून प्रोटेक्टेड राहणार आहे. सिरम्सवर मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो मी इथे टाकतेच आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील टाकतेय, नक्की चेकआउट करा. पॉईंट नंबर 2, तुम्ही जर का माझ्यासारखे असाल आणि तुम्हाला पण वेगवेगळे प्रोडक्ट्स तुमच्या स्किनवर ट्राय करायला आवडत असेल तर मी आत्ताच सांगते, थांबा. खूप नवीन प्रोडक्ट्स एकत्र आपल्या स्किनवर लावले तर खूप रॅशेस, इरिटेशन किंवा सेन्सिटिव्हिटी तुम्हाला जाणवू शकते. इंटरनेटवर बघितलं म्हणून माझी ऑइली स्किन आहे, ऍक्ने प्रोन स्किन आहे म्हणून मी सॅलिसिलिक ऍसिड पण आणते, पण रेटिनॉल हल्ली फॅशनमध्ये आहे म्हणून रेटिनॉल पण आणायला पाहिजे, किंवा व्हिटॅमिन सी नी माझा ग्लो छान होईल म्हणून व्हिटॅमिन सी प्लस रेटिनॉल असं एकत्र लावायला पाहिजे. अशा वेगवेगळ्या चुका खूप जण करत असतात. नवीन प्रोडक्ट्स आपल्या स्किन केअर मध्ये इंट्रोड्यूस करायला काहीच हरकत नाहीये, हेही लक्षात ठेवा, पण सगळे एकत्र नक्कीच नाही केले गेले पाहिजेत. इथे व्हॉट आय सजेस्ट इज, तुम्हाला जर का नवीन एक कुठला तरी प्रोडक्ट तुमच्या स्किन केअर मध्ये इंट्रोड्यूस करायचा असेल आणि तुम्ही त्याचा खूप चांगला रिव्ह्यू ऐकलेला असेल आधीपासून, तरीही तो तुम्हाला सूट करेल ह्याची काही खात्री आपल्याला देता येत नाही. त्याचमुळे तो कुठलाही प्रोडक्ट असेल तर एका आठवड्यामध्ये फक्त एकदाच तो यूज करून बघा. तो आठवडाभर तुम्ही थांबा, तुम्हाला कळलं की तो सूट होतोय, मग दुसऱ्या आठवड्याला परत 2दा यूज करून बघा. मग हळूहळू तो तुमच्या स्किन केअर मध्ये आणा. सगळीकडून वेगवेगळे प्रोडक्ट्स आणून काहीच उपयोग नाहीये. पहिली गोष्ट, ह्या सगळ्याची बेसलाईन काय असते तर तुम्हाला तुमची त्वचा जी आहे ती खूप चांगली माहिती पाहिजे. तुम्ही ऑइली स्किनचे असाल किंवा ऍक्ने प्रोन स्किनचे असाल, ड्राय स्किन असेल, कॉम्बिनेशन स्किन असेल, सेन्सिटिव्हिटी असेल तुमच्यात किंवा नॉर्मल स्किन असेल, हे सगळे वेगवेगळे त्वचेचे प्रकार आहेत आणि त्याच्यातला तुमचा कुठला हे तुम्हाला नक्कीच माहिती पाहिजे. म्हणजेच तुम्ही तुमचे इकोसिस्टम बनवू शकाल आणि तुम्ही तुमचे स्किन केअर प्रोडक्ट्स तुम्हाला आणू शकाल. पॉईंट नंबर 3, ऍक्ने प्रोन ज्यांची स्किन आहे त्यांचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मी पण ह्याच्यातून गेलेली आहे. ते म्हणजे खूप पिंपल्स जेव्हा येतात आपल्याला किंवा थोडे पिंपल्स आपल्याला येत असतात, 1-2 जरी असतील तरी ते असं सतत दिसत राहतात आणि त्यामुळे ते पॉप करावंसं वाटतं, म्हणजेच फोडावंसं वाटतं. इथेच आपली खूप मोठी चूक होते. पहिली गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला पिंपल्स असतील आणि जर का तुम्ही ते फोडलेत, एक किंवा अनेक, कितीही फोडलेत, तर तिकडे खूप डाग येणार आहेत, वेगवेगळ्या चेहऱ्याच्या पॅचेसवर डाग येणार आहेत आणि तो डाग कधीच जाणार नाहीये किंवा खूप लेट जाणार आहे, हळूहळू जाणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही पिंपल फोडलात तर तो तुम्हालाच त्रास होणार आहे. ठीक आहे, 1-2 दिवस तो पिंपल दिसेल, ओके, पण त्यानंतर तो निघून जाणार आहे किंवा तो सौम्य होणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे प्लीज कुठल्याही पिंपल पॉप करू नका. त्याचबरोबर मार्केटमध्ये हल्ली पिंपल पॅचेस आलेले आहेत, म्हणजेच तुम्ही त्या पिंपलवर एक छोटासा पॅच लावू शकता, जेणेकरून तुमचा जरी हात लागला तरी तो पॅचला हात लागेल. हे मी कधीच ट्राय केलेलं नाहीये, पण तुम्ही नक्कीच रिव्ह्यूज बघून हे घेऊ शकता. तसंच जर का तुम्हाला पिंपल्स 1-2 येत असतील किंवा हॉर्मोनल चेंजेसमुळे येत असतील, पिरियड सायकल असेल त्यामुळे येत असतील, तर दॅट इज फाईन, ते खूप नॉर्मल आणि नॅचरल आहे.
पण तेच जर का तुम्हाला पिंपल्स सतत येत असतील किंवा ॲक्ने प्रोन स्किन खूप जास्ती झालेली असेल, खूप ॲक्ने येत असेल, तर तुम्ही हे नक्कीच तुमच्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे. काहीतरी इंटरनल प्रॉब्लेम असल्यामुळे, बॉडी मधून आतून प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला काही ना काहीतरी होत असेल, त्याचमुळे तुम्ही डॉक्टरला दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. PCOS, PCOD किंवा हॉर्मोनल वेगवेगळे चेंजेस, शुगर, तेलकट खाल्ल्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारांनी तुम्हाला ते होऊ शकतं. पण हे डॉक्टरच सांगू शकतात ते कशामुळे झालंय. त्या केसमध्ये इंटरनलवर जास्ती फोकस केला पाहिजे दॅन एक्सटर्नल. पॉइंट नंबर 4, काही काही जण फेस वॉश जो आहे तो अजिबातच लावत नाहीत आणि काही काही जण खूप वेळा लावतात. हे दोन खूप वेगवेगळे एक्स्ट्रीम्स आहेत आणि इथे तुमचं खूप चुकतं. प्रदूषणामुळे किंवा डर्टी पार्टिकल्समुळे तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुमची त्वचा खूप घाण होत असते. त्याचमुळे तुम्हाला फेस वॉश लावायलाच पाहिजे, ऍटलीस्ट 2दा लावायला पाहिजे दिवसातून. पण जी लोक अजिबातच लावत नाहीत त्यांच्यासाठी आहे. तेच जर का फेस वॉश खूप एक्स्ट्रीम लावत असतील, म्हणजे 5 ते 6 वेळा लावत असतील लोक, अशी लोक आहेत, ती लोक खूप चुकीची करतायत. कारण फेस वॉश जर का एक्स्ट्रा लावला तर तुम्ही जी त्वचा आहे ती स्वच्छ तर होतीये, पण त्याचबरोबर तुम्हाला खास सुटतीये, तुमची त्वचा अजून ड्राय होत चाललीये. असंही मी सांगेन की फेस वॉश कुठलाही लावाल तो जेंटल, सौम्य लावायला पाहिजे. जेंटल फेस वॉशेस खूप चांगले आहेत. ड्राय स्किनसाठी क्रीम बेस्डचे असतील, सेटाफिलचे, सेरावेचे खूप चांगले फेस वॉश आहेत. लक्षात घ्या, जर का तुम्ही दिवसातून 2दा असा फेस वॉश लावत असाल आणि आठवड्यातून म्हणजे 14-15 वेळा फेस वॉश लावत असाल तर तो सौम्यच पाहिजे, हार्श नाही पाहिजे. म्हणूनच क्लीन्झर, फेस वॉश लावताना हे नेहमी लक्षात ठेवा की दिवसातून 2दा, ऍट मॅक्सिमम 3दा लावलात तर ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्ती पण नाही केलं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा कमी पण नाही केलं पाहिजे. पॉइंट नंबर 5, मेकअप प्रोडक्ट्स हल्ली खूप फेमस होत आहेत आणि ऍड्स मध्ये खूप वेगवेगळ्या ऍक्ट्रेसेस लावून दाखवत आहेत, तर आपण तेच विकत घ्यायला पाहिजेत का? तर अजिबात नाही. हे खूप चुकीचं आहे आणि स्टॉप डुईंग दिस. जर अमुक ऍक्ट्रेसने तुम्हाला तो मेकअप करून दाखवलेला आहे आणि त्यांची खूप फ्लॉलेस स्किन दिसत असेल, खूप छान तजेलदार स्किन दिसत असेल, तर त्याच्या मागे वेगळा स्किन प्रेप असतो आणि खूप लोकांचे कष्ट असतात. जर का तोच मेकअप प्रोडक्ट तुम्हाला सूट करणार असेल तर काहीच हरकत नव्हती ना. पण तसं अजिबात होत नाही. तुमचा त्वचेचा प्रकार कुठला आहे त्यानुसारच तुम्हाला मेकअप निवडायला पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही ऑइली स्किनचे असाल, ॲक्ने प्रोन स्किनचे असाल, तर तुम्हाला मेकअप करताना हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की वॉटर बेस्ड जो असतो मेकअप तो घ्यायला पाहिजे, ऑइल फ्री मेकअप घ्यायला पाहिजे, नॉन कॉमोडोजेनिक मेकअप घ्यायला पाहिजे, ज्याच्याने तुमचे जे पोर्स आहेत ते अजून क्लोज होणार नाहीत आणि त्याने तुमचं पिंपल्स जे आहेत, ॲक्ने जे आहेत ते ट्रिगर होणार नाहीत. नॉन कॉमोडोजेनिक किंवा ऑइल फ्री मेकअपने तुमचे जे मेकअप आहे तो आत असा जात नाही, वरच्यावर राहतो. म्हणजे काय की वॉटर बेस्ड जो मेकअप असतो तो, त्याच्यामुळे तुमची जी त्वचा एनिवे ऑइली आहे, ग्लोथ एनिवे येणार असेल, तर वॉटर बेस्ड प्रोडक्ट्सच तुमच्यासाठी बनलेले आहेत. त्याच्याच ऑपोजिट जर का तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला क्रीम बेस्ड प्रोडक्ट्स घ्यायला पाहिजेत. मॅट फिनिश प्रोडक्ट्स अजिबात घ्यायला नाही पाहिजेत. मॅट फिनिशचे प्रोडक्ट्स असतात त्याच्याने तुमची स्किन जी आहे ती अजून ड्राय पडत जाईल, केकी मेकअप होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला असं वाटेल काहीतरी ओढलं जात आहे आपल्या त्वचेवर. मला अजिबात कॉन्फिडंट वाटणार नाही आणि तुमच्या स्किनचे वेगळेच प्रॉब्लेम्स चालू होतील. ह्या सगळ्याची बेसलाईन परत हीच आहे की तुमचा त्वचेचा प्रकार कुठला हे तुम्हाला नक्कीच माहिती पाहिजे. त्याच्यावर मी वेगळा सेपरेट एक व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्हाला इकडे टाकते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील टाकते, नक्की चेकआउट करा. पॉइंट नंबर 6, आपण जे पदार्थ खात असतो ते आपल्या त्वचेला पण छान असतील. म्हणजेच आपण तोंडातून जे खातोय, पोटासाठी जे खातोय ते आपल्या त्वचेवर पण छान असेल, हा खूप मोठा गैरसमज आहे. खूप लोकांना मी बघितलेलं आहे किचनमध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी असतात, साया असेल किंवा पीठ असेल कुठलं तरी, किंवा लिंबू असेल, संत्र असेल, हे कुठलाही पदार्थ उरलेला असेल तर तो लगेच चेहऱ्याला लावतात आणि त्याच्याने चेहरा खूप छान होईल असं वाटतं. आलिया भट, जान्हवी कपूर किंवा दीपिका पदुकोण या सगळ्या वेगवेगळ्या सेलिब्रिटीजमुळे असं एक फॅड निघालं आहे की किचन मधल्या गोष्टी पण आपल्या चेहऱ्याला लावून खूप छान होते आपली त्वचा. हे खूप चुकीचं आहे. हे असंही असेल की हे त्यांच्या स्किनला सूट करत असेल, कारण का ते वेगवेगळ्या गोष्टी अजून करत असतात त्यांच्या त्वचेसाठी ज्या आपल्याला काहीच माहित नाहीयेत. पण आपण फक्त तेवढंच लावून आपण बघतो की आपली स्किन ग्लो होतीये का. अजिबातच असं करू नका, कारण का आपली त्वचा खूप सेन्सिटिव्ह असते. संत्र किंवा असं व्हिटॅमिन सीचे खूप स्ट्रॉंगर जे गोष्टी असतात ह्याने तुमची त्वचा खूप जास्ती इरिटेट होत असते. पण त्याचबरोबर जर का लहानपणीपासून तुम्ही काही करत असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझी आई डाळीचं पीठ दरवेळेस लावते, तर तिला ते सूट होतं आणि तिला काहीच प्रॉब्लेम येत नाही थोडंसं पाण्यात डाळीचं पीठ लावून. पण ते जर का तुम्ही पण करत असाल किंवा अशा कुठली वेगळी गोष्ट करत असाल लहानपणीपासून, तर दॅट इज फाईन, ते तुम्ही करू शकता जर का तुम्हाला ते माहितीये की तुम्हाला ते सूट होत आहे. काही काही लोक साय किंवा कोकोनट ऑइल ह्याचा मसाज करतात चेहऱ्यावर, तो खूप चुकीचा आहे. त्याच्याने तुमचे पिंपल्स किंवा ॲक्ने आहे तो पटकन येतील, कारण का तुमची स्किन जर का ऑइली असेल
किंवा तुमची स्किन ड्राय जरी असेल त्याने पण तुम्ही जर का मॉलिश सतत करत राहिला त्याने तुम्हाला पिंपल्स यायची खूप शक्यता आहे. म्हणून मी हेच सांगणार आहे की किचन मधले कुठल्याच गोष्टी अशा पटकन तुमच्या चेहऱ्यात लावू नका. जेवढे इंटरनेट, युट्यूब हे सगळं आहे पण त्याच्यामुळे तुम्ही खूप गोष्टी कंझ्युम केल्यात आणि दुसऱ्यांना सूट होतंय म्हणून लावल्यात असं करू नका. जर का खूप इंटरनेटवर चाललं असेल तर तुम्हाला पॅच टेस्ट करू शकता तुम्ही कुठेतरी स्किनवर कुठल्या तरी की हे आपल्याला सूट होतंय का, तर तुम्ही हे लावू शकता. पण माझं सजेशन हेच राहील की किचन मधल्या अशा कुठल्याच गोष्टी पटकन चेहऱ्यावर लावू नका जर का तुम्हाला ते माहित नसेल चांगलं आहे की नाही. पॉईंट नंबर 7, खूप रॅशेस येत आहेत, खूप इरिटेशन झालेलं आहे, खूप पिंपल, ॲक्ने प्रोन स्किन होत चाललेली आहे, एक्स्ट्रा ॲक्ने प्रोन होत चाललेली आहे आणि तरीही आपण सेलिब्रिटींनी जे दिलेलं आहे किंवा इन्फ्लुएन्सर्सने जे सांगितलेले आहेत तेच क्रीम्स आपण लावतो आहोत आणि त्याच्यामुळे आपली त्वचा का नाही नीट होते हे आपण बघतोय. तर हे खूप चुकीचं आहे. अगेन डॉक्टरकडे लगेचच जायला पाहिजे. कुठलीही स्किन इरिटेशन असेल, कुठलाही रेडनेस असेल किंवा ॲक्ने जर का प्रॉपरली प्रॉमिनेंटली दिसत असेल म्हणजे 1-2 पिंपल्स इकडे तिकडे दॅट इज फाईन, पण रिपीटेटिव्हली पिंपल्स येत आहेत म्हणजे एक गेला दुसरा आला, दुसरा आला तिसरा आला, असं कंटिन्युअसली होत चालले महिनोन-महिने, तर तुम्ही तिकडेच थांबून लगेचच डॉक्टरला दाखवायलाच पाहिजे. हे तुमच्या इंटरनल प्रॉब्लेममुळे पण होत असेल हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे सतर्क राहून कुठल्याही इन्फ्लुएन्सर, सेलिब्रिटी सांगतायत म्हणून काहीतरी यूज करून असं करू नका. जाता जाता मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छित आहे की कितीही वेगळे प्रोडक्ट्स लावले, कितीही वेगळे मेकअप प्रोडक्ट्स लावले, स्किन केअर प्रोडक्ट्स लावले, सिरम्स लावले, तरी तुमच्या आहारातून तुम्ही काय खाता आहात हे खूप महत्त्वाचं ठरतं. तुम्ही खूप गोड खाताय का किंवा तुम्ही खूप तेलकट खाताय का किंवा तुमचं पाण्याचे इंटेक जो आहे तो खूप कमी आहे का, या सगळ्यामुळे पण तुमची स्किनमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पहिलं तर बॉडीमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तुमची त्वचा इव्हेंच्युअली तजेलदार होईलच पण तुमची इंटरनल बॉडी पण तुम्ही जपली पाहिजेत हे नेहमी लक्षात ठेवा. ती फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे. तसंच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. तसंच पुढच्या आठवड्यात भेटू. सी यू सून.